हिंगोली जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी मागील 8 दिवसापूर्वी उमरा व शिरड शहापूर येथील जिल्हा परिषद शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट देत वस्तुस्थितीचा आढावा घेतला। शाळेच्या भेटीदरम्यान प्रभारी केंद्र प्रमुख मुख्याध्यापक शेषराव बांगर आणि शिक्षिका विनापरवानगी गैरहजर असल्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी तेव्हाच म्हणजे मागील 8 दिवसांपूर्वीच शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांना दिले होते। त्यानंतर जिल्हाधिकारी गुप्ता यांनी उमरा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट दिली असता त्यांना शिक्षक अंबरबडे या विनापरवानगी गैरहजर असल्याचं आढळून आलं। तर दुसऱ्या शिक्षिका श्रीमती भोसले यांच्या अध्यापनातील कार्यक्षमता समाधानकारक नसल्याचं जिल्हाधिकारी गुप्ता यांनी शाळेतील अभिप्राय नोंदवहीत नोंद केली होती। इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील प्रगती अत्यंत कमी असल्यामुळे संबंधित शिक्षकांवर कारवाई करण्याचे निर्देश शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांना दिले होते। तसेच जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी शिरड शहापूर येथील प्राथमिक कन्या शाळेला भेट दिली असता येथील एक शिक्षिका या गैरहजर असल्याचं आढळून आलं। तर शाळेत उपस्थित असलेल्या शिक्षिका श्रीमती ढोकाडे यांनी जिल्हाधिकारी गुप्ता यांच्या समक्ष संबंधित शिक्षिका यांनी पूर्वीच दिलेल्या विनादिनांक रजा अर्जाची नोंद घेतली होती। त्यामुळे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी शिक्षण विभागातील या बाबींबद्दल खेद व्यक्त केला होता। अशा कामचुकार शिक्षकांविरोधात प्रशासकीय कारवाई करण्याचे निर्देश दिले होते। तसेच विनापरवानगी गैरहजर शिक्षकांचे दिवसाचं वेतन कापण्याचे आदेश दिले। इयत्ता पहिली आणि तिसरीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता जेमतेम असल्याचं त्यांच्या तपासण्यांती निदर्शनास आलं होतं। त्यांना पायाभूत शैक्षणिक बाबी येत नसल्याची जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी अभिप्राय नोंदवहीत नोंद केली होती। त्याशिवाय येथील शाळेत मानधन तत्वावर कार्यरत शिक्षिका यांचाही समाधानकारक अभ्यास नसल्याचं जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आलं होतं। त्यामुळे त्यांनाही यापुढे कंत्राटी तत्वावर कायम न ठेवण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी दिग्रसकर यांना केल्या होत्या। उमरा व शिरड शहापूर येथील शाळा भेटी दरम्यान जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांना विद्यार्थ्यांचं अध्ययन फारच कमी असल्याचं तसेच गैरहजर शिक्षकांविरुद्ध योग्य ती कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांना दिले। त्यानंतर शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी संबंधित कामचुकार शिक्षकांना नोटिसा बजावल्याची माहिती शिक्षणाधिकारी दिग्रसकर यांनी दिली। संबंधित नोटिसा बजावल्यानंतर शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली। आता संबंधित कामचुकार शिक्षकांना शिक्षणाधिकाऱ्यांनी नोटिसा बजावल्यानंतर खुलासा सादर करण्याचे आदेश दिले असले तरी जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिलेल्या घटनेला 8 दिवस उलटले, मात्र अजूनही कारवाईला विलंब होत असलेल्या चर्चेला उधाण आलंय। यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे संबंधित कामचुकार शिक्षक कशाप्रकारे खुलासा देणार आणि यावर शिक्षणाधिकारी काय कारवाई करणार हेच पाहावं लागणार आहे। उमेश चक्कर, प्रवाह नेटवर्क, हिंगोली।